नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर। तर पुढच्या आठवडाभर नेमकं विदर्भातील वातावरण कसं राहणार आहे या संदर्भात आपण आज विस्तृत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की आम्ही मागच्याच व्हिडिओ आपल्याला सांगितलं होतं की अजून पूर्णतः पावसाळा संपलेला नाही आणि परतीचा पाऊस अजून सुरू झालेला नाही। त्यामुळे पुढच्या काळात म्हणजे विशेषतः आज दुपारनंतर किंवा सायंकाळनंतर पुन्हा एकदा विदर्भात पावसाचं आगमन होऊ शकते आणि पुढचे 2 ते 3 दिवस हा पाऊस विदर्भात येऊ शकतो आणि अनेक ठिकाणी तो पडू शकतो विदर्भाच्या जवळपास भागामध्ये। तर 13-14 तारखेपर्यंत हा पाऊस राहील आणि 14 तारखेनंतर पुन्हा हा पाऊस कमी होईल पावसाचं प्रमाण। परंतु पुन्हा एकदा बंगालच्या सागरात नवीन चक्रीय परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि 17-18 तारखेनंतर पुन्हा एकदा विदर्भात नव्याने पाऊस येऊ शकतो आणि तो किमान 20-21 तारखेपर्यंत किंवा 22 तारखेपर्यंत चालू शकतो आणि 22 तारखेनंतर मात्र विदर्भातील पावसाचं वातावरण हे संपुष्टात येईल अशी शक्यता आहे। तर आता आपण वेळ न दवडता बघू नेमकं की पुढच्या 2 ते 3 दिवस विदर्भातील पावसाची स्थिती नेमकी काय राहणार आहे। तर सध्याची आपण वातावरणाची जर परिस्थिती लक्षात घेतली तर आपल्याला लक्षात येईल की इकडे अरबी समुद्रात एक वादळी स्थिती निर्माण झाली आहे। सोबतच बंगालच्या सागरातही एक कमी तीव्रतेचं एक सायक्लोनिक सर्क्युलेशन ज्याला आपण वादळी परिस्थितीत म्हणू तर हे तयार झालं आहे। सोबत याही भागात एक वादळी परिस्थिती आहे। परंतु मुख्यत्वाने अरबी समुद्रात जे काही आता ही वादळी परिस्थिती निर्माण झाली आहे तर या परिस्थितीमुळं काय झालं की हा जो काही मान्सून या भागातून म्हणजे भारताच्या या भागातून मान्सूनची जवळपास परतीची जी प्रक्रिया आहे ही सुरू झाली होती, ही जवळपास इथपर्यंत येऊन थांबलेली आहे या संपूर्ण भागामध्ये। परंतु आता 2 कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने आणि वादळी परिस्थिती निर्माण होत असल्याने ही जे काही परतीचा पावसाची जी प्रक्रिया आहे आता हे इथेच थांबणार आहे आणि पुढचे काही दिवस हा परतीचा पाऊस इथेच थांबून राहण्याची शक्यता आहे। म्हणजे जवळपास गुजरात असेल, इकडे मध्य प्रदेश असेल, या भागातून पुढे हा सरकायला आता अवधी लागणार आहे आणि जवळपास 22 तारखेनंतरच संपूर्ण महाराष्ट्र आणि विदर्भातला हा पाऊस परतीचा थांबू शकतो अशी स्थिती आहे। तर आता नेमकं ही जी काही चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे तर या चक्रीय स्थितीच्या परिणामी आपण बघतो की ही आणखी जवळ येईल आणि यामुळं पुढचे 2 ते 3 दिवस महाराष्ट्रासहित विदर्भाच्या अनेक भागात पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यानंतर 17 तारखेनंतर पुन्हा एकदा बंगालच्या सागरात निर्माण झालेली स्थिती या पूर्वेकडच्या भागात सरकण्याची शक्यता आहे आणि असे झाल्यास पुन्हा एकदा 17 तारखेनंतरसुद्धा विदर्भाच्या अनेक भागात हलका मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। तर त्यासाठी IMDने प्रसारित केलेली ही सॅटेलाईट इमेज जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की अरबी समुद्रात तयार झालेली ही ढगांची दाटी आपण बघतो आहोत आणि ही ढगांची दाटी आता हळूहळू सरकत दुपारनंतर विदर्भाच्या भागावर येण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळं विदर्भातील विशेषतः अकोला, बुलढाणा, सोबतच अमरावती, वाशिम, यवतमाळ, त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये दुपारनंतर सायंकाळी रात्री उशिरापर्यंत हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। चंद्रपूरच्याही भागात काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे सायंकाळी उशिरानंतर। तर गडचिरोलीच्याही काही भागात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। परंतु खऱ्या अर्थाने आजची पावसाची जी तीव्रता राहण्याची शक्यता आहे ती म्हणजे बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, सोबतच नागपूर, भंडारा या भागाच्या उत्तरेकडच्या भागात राहण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात जर आपण ECSW या मॉडेलची परिस्थिती जर जाणून घेतली तर आपण बघतो की इकडे अरबी समुद्रात हे वादळी परिस्थिती निर्माण झाली आहे। याचाच प्रभाव हा आपण बघतो की जवळपास इकडे उत्तर महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राचा सर्व भाग आहे, सोबतच विदर्भाच्याही उत्तरेकडच्या भागामध्ये म्हणजे त्यात बुलढाणा, अकोला, नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, सोबतच इकडे वाशिम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यापर्यंत हा प्रभाव पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं आज दुपारनंतर सायंकाळच्या सुमारास या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि हा वादळी पाऊस आहे। त्यामुळे विजांच्या गडगडाटासह हा पाऊस होईल, वारे वाहू शकतात मोठ्या प्रमाणात। तर अशा पद्धतीने हा वादळी पाऊस या संपूर्ण भागात आज दुपारनंतर आणि सायंकाळी रात्रीच्या सुमारास होण्याची शक्यता दिसत आहे। तर आपण बघतो की उद्या 10 तारखेला देखील कमी अधिक प्रमाणात विदर्भाच्या अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। विशेषतः पश्चिम विदर्भातील हा जो अकोला, अमरावती, बुलढाणा हा जो भाग आहे तर या भागाच्या उत्तरेकडच्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। तर उर्वरित जे काही जिल्हे आहे तर या भागात दुपारनंतर सायंकाळी हलका मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस 10 तारखेला सुद्धा होऊ शकतो अशी स्थिती आहे।
11 तारखेला मात्र पावसाचा जोर वाढू शकतो विदर्भातला. आपण बघतो की 11 तारखेला विदर्भाच्या सर्वच भागामध्ये म्हणजे जवळपास संपूर्ण विदर्भामध्ये मध्यम जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदारसुद्धा पाऊस होऊ शकतो. विशेषतः पश्चिम विदर्भाचा हा जो भाग आहे उत्तरेकडचा, त्यामध्ये अमरावती जिल्ह्याचे हे वरुड, मोर्शी, सोबतच तिवसा, आर्वी हा जो भाग असेल, नागपूरचा असेल, त्यानंतर इकडे अकोला, बुलढाण्याचे जे उत्तरेकडचे भाग आहेत या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो. अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अचलपूर या भागात, इकडे चांदूर बाजार या भागात होऊ शकतो. तर अकोट, तेलारा या भागातील जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो. बुलढाण्याचे अनेक भागात म्हणजे जळगाव, जामोद असेल, संग्रामपूर असेल, शेगाव असेल, या संपूर्ण भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित भागात इकडे लोणार असेल, सिंदखेडराजा याही भागात मध्यम जोरदार पाऊस होऊ शकतो. वाशिम, यवतमाळच्याही भागात अनेक ठिकाणी 11 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत 11 तारखेला विदर्भाच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे. प्रमाण कमी अधिक असेल, परंतु जवळपास संपूर्ण विदर्भात 11 तारखेनंतर पावसाचं प्रमाण वाढेल आणि 11 आणि 12 या 2 दिवस जोरदार स्वरूपाचा पाऊस विदर्भाच्या अनेक भागात होऊ शकतो अशी स्थिती आहे. 13 तारखेच्या रात्री उशिरानंतर मात्र विदर्भातील ही पावसाचं प्रमाण हे कमी होऊ शकते, कारण की हा जो काही कमी दाब किंवा वादळी परिस्थिती निर्माण झाली होती अरबी समुद्रात, तर ही अरबी समुद्राच्या या भागात म्हणजे येमेनकडे निघून जाण्याची शक्यता आपण बघतो. आणि यामुळंच या भागातील पावसाचं प्रमाण विदर्भाच्या 13 तारखेला कमी म्हणजे 13 आणि 14, 15 तारखेपर्यंत विदर्भातील पावसाचं प्रमाण अतिशय कमी होऊ शकतं. फार तुरळक स्वरूपात किंवा बहुतांश ठिकाणी पाऊस येणार नाही 13-14 तारखेला, 15 तारखेपर्यंत आल्यास काही स्वरूपात स्थानिक स्वरूपात पाऊस होऊ शकतो. मात्र 15 तारखेनंतर 15-16 तारखेनंतर पुन्हा एकदा आपण बघतो की या भागात म्हणजे बंगालच्या सागरात ही जी काही एक वादळी परिस्थिती निर्माण झाली कमी दाबाची, तर हा कमी दाब या भागात सरकत आहे आणि हा जर कमी दाब या भागात सरकून विदर्भावर आला तर पुन्हा एकदा 17 तारखेपासून विदर्भात पावसाची परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. तर आपण बघतो की 17 तारखेची स्थिती आहे, हा जो काही कमी दाब आहे, हा कमी दाब या भागात आल्यामुळं आपण बघतो की जवळपास पश्चिम विदर्भाचा हा जो बुलढाणा, अकोला, वाशिम हा जो जिल्हा आहे, तर या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी होऊ शकतो. तर उर्वरित अकोला असेल, अमरावती असेल, इकडे वाशिम असेल, यवतमाळ आहे, चंद्रपूर, गडचिरोली याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर नागपूर, भंडारा, गोंदियात या भागातही काही प्रमाणात या पावसाची शक्यता सध्या तरी दिसत आहे. तर जवळपास 17-18 तारखेपासून सुरू होणारा हलका मध्यम पाऊस हा जवळपास पुढचे 2 ते 3 दिवस म्हणजे 20-21 तारखेपर्यंत किंवा 22 तारखेपर्यंत सुद्धा विदर्भाच्या अनेक भागात पडू शकतो. अर्थात हा फार लांबवरचा अंदाज आहे. यात काही परिस्थितीत बदल झाला तर आम्ही नक्कीच 15 तारखेनंतर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करू. परंतु सध्या जी काही परिस्थिती जाणवत आहे तर 17 तारखेनंतर पुन्हा एकदा विदर्भात पावसाला सुरुवात होऊ शकते आणि 17, 18, 19, 20, 21 असा हा पाऊस विदर्भाच्या अनेक भागात हलक्या मध्यम स्वरूपात पडू शकतो अशी सध्याची स्थिती आहे. जर आज 9 तारखेची स्थिती जर आपण लक्षात घेतली तर आपण बघतो की या भागात हे मोठ्या प्रमाणात ढग निर्मिती सुरू झाली आणि हे पावसाचे ढग आहे. तर हे पावसाचे ढग आता सरकत या भागातून विदर्भाकडे येऊ शकतात दुपारपर्यंत, म्हणजे दुपारी 2-3 वाजतानंतर विदर्भाच्या अनेक भागात या सर्व भागामध्ये पाऊस होऊ शकतो. विशेषतः अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम यासहित इकडे वर्धा असेल, चंद्रपूरच्या काही भागात, नागपूर, भंडारा, गोंदियाच्याही उत्तरेकडच्या भागात हा संपूर्ण पावसाचा जोर राहू शकतो अशी शक्यता आहे. तर या मॉडेलमध्ये पाहतो आपण की हे जवळपास पुढचे 3 ते 4 दिवसाचे पावसाचे चित्र आहे आणि यात लक्षात येईल की पुढचे 3 ते 4 दिवस प्रामुख्यानं जो पाऊस होणार आहे विदर्भात तर तो म्हणजे बुलढाणा सोबतच अकोला, अमरावती, नागपूरचा काही भाग, इकडे यवतमाळ, वर्धेचा काही भाग आणि चंद्रपूर या संपूर्ण भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तुलनेने गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या भागात पावसाचं प्रमाण थोडं कमी राहू शकते, परंतु हलक्या मध्यम पावसाच्या सरी याही भागात होऊ शकतात अशी एकंदरीत शक्यता आहे. तर आज दुपारनंतरचं हे वातावरण आहे. तर आपल्या लक्षात येईल की दुपारनंतर आज विशेषतः बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊ शकतो. सोबतच अकोला जिल्हा आहे, त्यानंतर इकडे यवतमाळ जिल्हा आहे, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया याच्या उत्तरेकडचे जे भाग आहे तर इथे पाऊस होऊ शकतो. सोबतच चंद्रपूर जिल्ह्याच्या विशेषतः पूर्व आणि दक्षिणेकडच्या भागात पावसाचा जोर राहू शकतो अशी शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी आज पाऊस होऊ शकतो. तुलनेने इकडे गोंदिया असेल आणि गडचिरोली असेल या भागात पावसाचं प्रमाण कमी राहील अशी आजची स्थिती आहे. तरी उद्या 10 तारखेची स्थिती आहे. आपण बघतो की उद्या 10 तारखेला पूर्व विदर्भाकडून पावसाचं प्रमाण थोडं कमी होईल, परंतु तरीसुद्धा गडचिरोली भागात जे आहे हे ढग राहू शकतात पावसाचे. सोबतच चंद्रपूरच्याही भागात ढगाळी वातावरण राहू शकते. खऱ्या अर्थानं पाऊस जो उद्या होणार आहे जोरदार किंवा मध्यम तर तो होणार आहे पश्चिम विदर्भाच्या भागात, त्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा सोबतच यवतमाळ आणि वर्धेचा काही भाग
तर या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास होऊ शकतो अशी शक्यता आहे. अर्थात हा विजांसह आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस राहू शकतो. तर 11 तारखेची म्हणजे शुक्रवारची परिस्थिती आपण बघतो. शुक्रवारी सुद्धा पश्चिम विदर्भाच्या अनेक भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. सोबतच नागपूर जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या भागात पावसाचं प्रमाण थोडं कमी राहील, किंबहुना बहुतेक पाऊस नसल्यासारखाच राहील. परंतु पश्चिम विदर्भाच्या अनेक भागात मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शुक्रवारी सुद्धा 11 तारखेला होऊ शकतो अशी स्थिती आहे. तर 11 तारखेला रात्री उशिरानंतर म्हणजे 12 तारखेच्या पहाटे मात्र आपण बघतो की चंद्रपूर जिल्ह्याच्या अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे. तर 12 तारखेला म्हणजे शनिवारी सुद्धा आपण बघतो की जो काही पावसाचा जोर राहणार हा पश्चिम विदर्भातच राहणार आहे. तर शनिवारी 12 तारखेला बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर जिल्ह्याचा काही भाग यामध्ये पावसाचं प्रमाण राहू शकते. सोबतच यवतमाळ जिल्ह्याचा आणि वर्धा जिल्ह्याचा काही भाग याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. मात्र चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या भागात पावसाचं प्रमाण फार कमी राहील. गडचिरोली जिल्ह्याच्या कापसी वगैरे जो भाग आहे तर या भागात थोडाफार पाऊस होऊ शकतो. परंतु पूर्व विदर्भातून पाऊस कमी राहू शकतो 12 तारखेला. मात्र पश्चिम विदर्भात जोरदार पाऊस होऊ शकतो शनिवारी. 13 तारखेचं आपण हे वातावरण बघतो. 13 तारखेला पावसाचा जोर कमी होणार आहे विदर्भातला आणि जवळपास 13 तारखेनंतर विदर्भातला पाऊस थांबण्याची शक्यता आहे. 13, 14, 15 आणि 16 या 4 दिवस विदर्भात पाऊस विश्रांती घेऊ शकतो. स्थानिक स्वरूपात काही ठिकाणी हलक्या प्रमाणात पाऊस येऊ शकतो. परंतु जवळपास ढोबळमानानं 13 ते 17 या तारखेला विदर्भातील पाऊस थांबण्याची शक्यता आहे. तर 17 तारखेला आपण बघतो की इकडे बंगालच्या सागरात पुन्हा एकदा हा जो कमी दाब आहे तर या कमी दाबाचं या भागात आगमन होणार असल्यामुळं त्यामुळं या संपूर्ण भागात विदर्भाच्या पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होऊ शकते. विशेषतः गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागातून पावसाला सुरुवात होईल आणि 17-18 तारखेनंतर पूर्ण विदर्भाच्या भागात 3 ते 4 दिवस हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. या संदर्भात आम्ही विस्तृत माहिती पुढच्या भागात आपणास देऊच. मात्र एक लक्षात ठेवा की पाऊस हा थांबलेला नाही विदर्भातला, तो सुरूच आहे. 13 पासून तर 17 तारखेचा अपवाद जर सोडला तर पुन्हा एकदा 17 तारखेनंतर विदर्भात हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल. हे शेतकऱ्यांनी ध्यानात घ्यावं आणि त्या हिशोबानंच आपल्या शेतीची उपाययोजना नियोजन करावं अशी आम्ही विदर्भ मान्सूनच्या वतीने आपणास विनंती करतो. राज्याच्या हवामान विभागाच्या सूचनेनुसार आपण बघतो की आज बुलढाणा, अकोला सोबतच वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने म्हणजे महाराष्ट्राच्या हवामान विभागानेही दर्शवली आहे. तर सोबतच आपल्या अंदाजानुसार हा पाऊस इकडे अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया याही भागात सरकू शकतो. म्हणजे एकंदरीत विदर्भाच्या जवळपास भागामध्ये आज दुपारनंतर सायंकाळी रात्री उशिरापर्यंत वादळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे. तर अशा पद्धतीने आजपासून पुढचे 3 ते 4 दिवस विदर्भाच्या अनेक भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो. वादळी वारे आणि विजांसह हा पाऊस पडू शकतो. त्यामुळे विदर्भातील मुख्यतः जे सोयाबीनची काढणी सुरू आहे अनेक ठिकाणी, ज्यांनी गंजा लावून ठेवल्या असेल त्यांनी आपल्या गंजाची काळजी घ्यावी. त्या गंजा व्यवस्थित बांधून ठेवाव्या आणि ताडपत्रीने झाकून त्याला बांधून ठेवावं, कारण की वादळी वारा येऊ शकतो, त्यामुळे नुकसान होऊ नये. आणि ज्यांनी अजून सोयाबीन काढलं नसेल तर त्यांनी 1-2 दिवस थांबण्याची शक्यता आहे जोपर्यंत हा पावसाचं वातावरण क्लिअर होत नाही. आणि त्यानंतर 13 तारखेनंतर पुन्हा एकदा आपण आपल्या सोयाबीन काढणीला वेग देऊ शकता. अर्थात कापूसासाठी हा पाऊस फायदेशीरच ठरणार आहे, त्यामुळे कापूस उत्पादकांनी चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर 13 ते 17 तारखेपर्यंत हा पाऊस कमी होईल, म्हणजे जवळपास थांबेल. आणि 17 तारखेनंतर 18 तारखेनंतर पुन्हा एकदा विदर्भात 22 तारखेपर्यंत पाऊस येऊ शकतो. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचं नियोजन करावं अशी विनंती आम्ही विदर्भ मान्सून चॅनलच्या वतीनं करतो. आणि आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन भागात नवीन माहितीसह आपल्याला भेटू. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.